संघर्षातून राज्यातून कॅबिनेट मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी यशोमती ठाकूर यांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक आनंदी आहे। तळणी येथील एका 58 वर्षीय कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भावनिक पत्र लिहित त्यांच्या विकास कामावर आढावा घेत यशोमतीताई ठाकूर या नावातील अक्षरांचा अर्थ सांगितलाय। कापूस तळणी, राणा कापूस तळणी, तालुका जिल्हा अमरावती। आमच्या येथील आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी आमच्या गावाविषयी खूप आदर व प्रेम असल्यामुळे गावातील कामे पुष्कळ कामे गावातील केलेली आहेत। तरी गावाविषयी त्यांचे मनात खूप प्रेम आहे आणि गावकऱ्यांच्या विषयी त्यांच्या बद्दल खूप आदर आहे। त्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये यशोमतीच्या नावाचा अर्थ असा होतोय। य म्हणजे यशाच्या मार्गावर चालणारी, शो म्हणजे शोभून दिसणारी, म म्हणजे मनापासून सर्वांवर प्रेम करणारी, ती म्हणजे तिरस्कार न करता सर्वांभूती आदर प्रेम करणारी, ता म्हणजेच तातडीने कोणतेही निर्णय पूर्णत्वास नेणारी, ई म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवून आपल्या कार्याचा शुभारंभ करणारी, ठा म्हणजे ठामपणे विधानसभेत आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडणारी, कु म्हणजे कूर्ण म्हणणारी, र म्हणजे रणांगणात निवडणुकीच्या कुणालाही न घाबरणारी। हे पत्र वाचून यशोमती ठाकूर यांचे डोळे पाणावून गेले होते। त्यांनी सुद्धा हे पत्र जवळ घेत त्या पत्राला लॅमिनेशन करीत आपल्या नेहमीच्या बसण्याच्या ठिकाणी ठेवणार असल्याचं सांगितलंय। विलास काका जारी होते आणि माझी त्यांची भेट इलेक्शन झाल्यापासून झाली नव्हते। इलेक्शनमध्ये सुद्धा माझं त्या गावाला जाणं झालं नाही, पण त्याच्या आधी ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला आणि मग त्यांचं ऑपरेशन झालं आणि माझी भेट त्यांची होऊ शकली नाही। आणि त्यांना कळत होतं की सरकार बनतं आहे, ताई मंत्री होत आहेत आणि ऑपरेशन झालं असल्यामुळे ते काही बाहेर पडू शकले नाही आणि त्याच्यामुळे भेट त्यांची माझी होऊ शकली नाही। तर माझं त्यांचं नातं एक वडिलांचं आणि मुलीचं जसं नातं असतं तसं नातं आहे आणि म्हणून ते भावनिक होऊन गेले होते। मी इलेक्शनच्या दरम्यान त्यांना म्हणजे त्या गावात जाणार होते त्यावेळेला त्यांना मला काय काय बोलायचं होतं ते त्यांनी लिहून ठेवलं आणि त्या दिवशी माझी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ते पत्र मला दिलं आणि अतिशय भावनिक आणि खूप माझ्यावर विश्वास असणारं ते पत्र वाचल्यानंतर मी 2 मिनिट स्तब्ध राहिले आणि म्हटलं आपली जबाबदारी अजून जास्त आहे। एवढी मंडळी आपल्यावर प्रेम करतात तर आपण अजून कटाक्षाने कामं करणं गरजेचं आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।